लेक नाही तशी. माझी लेकरला त्यांनी मारलं, त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं, त्याच्या भावाने मारलं, त्यांनी मारलं, तिघांनी मिळून मारलं. माझी लेक त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली. एकटा माणूस कसा उचलू शकतो? 31व्या मजल्यात शिड्यात का कसा गेला? हा आतून दरवाजा लावलेला होता ना, मग गेला कसा? कोणती खिडकी तिथं जाऊन स्पॉट पंचनामावाल्याला सांगा म्हणा, कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला, खिडकीतून गौरीला काढलं बाहेर. मला ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांनी 7 वाजता फोन करून सांगितलं. त्याच्या अगोदर माझं बोलणं नव्हतं झालं, कारण मी अंबेजोगाईला लग्नाला गेले होते दिवसभर. त्याच्यामुळे मला गौरीशी त्या दिवशी बोलण्यातच नाही आलं. आणि आदल्या दिवशी त्याचा फोन म्हणजे त्याचे मिस कॉल ह्यांना आले होते. आणि तो कधीच असा कॉल करत नव्हता काय चाललंय विचारायला. भांडणं झाले तरच कॉल करायचा. मग ह्यांना मी म्हटलं कॉल करा गौरीशी पप्पा, पटकन कॉल करा, याचा फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय. मग त्यांनी रिसिव्ह नाही केला. मग म्हटलं गौरीला फोन करा, ती तर रिसिव्ह करल. मग त्यांनी तिला बोलले होते, ते म्हणे ठीक आहे, आम्ही जेवण केलंय, आता मिटलंय सगळं. आणि मग त्यांनी दुपारी मग आम्ही लग्नाला गेलो अंबेजोगाईला, त्याच्यामुळे बोलण्यात आलं नाही. संध्याकाळी 7 वाजता तर मला त्यांनीच फोन करून सांगितलं तुमची पोरगी मेली. आपण जर पाहिलं तर साधारणतः आत्महत्येच्या घटनेमध्ये ज्यावेळेस असं काही दिसतं त्यावेळेस पोलिसांना कल्पना दिली जाते. परंतु आनंदनं असं फोन केल्याचं किंवा पोलिसांनी सांगितलं की ते तिथं होते किंवा नव्हते असं काही नाही. आम्ही गेलो तर आमचं लेकरू PM रूम मध्ये होतं. मग त्याला त्या घरातून आणलं कसं, तिथं हॉस्पिटलला नेलं कसं? असं आई वडिलांच्या परवानगीशिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे. स्पॉट पंचनामाने द्यावा त्यांनी, ज्यांनी केलं त्यांनी उघड मीडियासमोर जाहीर करावं. स्पॉट पंचनामा तिला उतरताना, तिला घेताना, तिला नेताना, तिला मारताना, हॉस्पिटलमध्ये नेताना. एकटं लेकरू एकाला जाऊ शकत नाही. 70 किलोचं लेकरू एकटा अनंत घेऊन जाऊ शकत नाही, हे त्याला पण विचारा तिथं. आणि जे की आहे की हे असं याचं जे अफेअर आहे आणि हे असं जे माहिती ना, माझं लेकरू कशातच कमी नव्हतं. त्याच्यामुळे मी आनंदच्या अफेअर आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना मी माझं लेकरू डबल लग्नात दिलंच नसतं. त्याच्यामुळे जे हे बोलतात ना, पुरावे आणून दाखवा म्हणावं बोलणाऱ्यांनी, की लग्नाच्या अगोदर गौरीच्या आई वडिलांना हे माहीत होतं की आनंदचं किरण अनंत गर्जेसोबत लग्न झालेलं असताना गौरीच्या आई वडिलांनी गौरीला दिलं. हे पुरावा आणायचा, मीडियासमोर बोलायचं. वायफट बडबड करायची नाही. वकील जरी असला आनंदचा, त्यांनी पण करायची नाही वायफट. त्याला पण लेकबाळ असन, तुझी लेक जाव तुझा जावाई मारून टाकील ना, त्यावेळेस तू हे बोलायचं. माझी लेक नाही तशी. माझी लेकरला त्यांनी मारलं, त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं, त्याच्या भावाने मारलं, त्यांनी मारलं, तिघांनी मिळून मारलं. माझी लेक त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली. एकटा माणूस कसा उचलू शकतो? 31व्या मजल्यात शिड्यात का कसा गेला? हा आतून दरवाजा लावलेला होता ना, मग गेला कसा? कोणती खिडकी तिथं जाऊन स्पॉट पंचनामावाल्याला सांगा म्हणा, कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला, खिडकीतून गौरीला काढलं बाहेर. असं कसं? मेली होती ना पोरगी, तू हात कसं काय लावलास? जर तू म्हणतोस, माझ्या तर हिशोबाने तू 100 नाही 101% तूच मारलीस. आणि तू तुझ्या बहिणीने तुझ्या भावानेच मारली. सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार? हो, सीसीटीव्ही फुटेजची आम्ही सकाळीच ते हे केलंय भोसले सरांना. सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला. सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 12 PM रात्रीपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस मध्यस्थी करणारे कोण होते आणि नेमकी फसवणूक नेमकी झाली कशी? सगळी तुमची फसवणूक मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल गर्जे. होती. शीतल गर्जेनेच फसवलं, कारण तिने काहीच कल्पना दिली नाही. मग याच्याच भावाने सांगितलं माझ्या लेकीला, बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा, वहिनी माझ्या भावाचं असं असं होतं. मग माझ्या बहिणीनी समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला. त्यांनी सांगितलं तिला, आम्हाला काय माहिती. आणि त्याच्यानंतर आत्ता दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंगमध्ये ती फाईल सापडली माझ्या लेकीला. तेव्हा कळालं किरण आनंद गर्जे कोण आहे. आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती. आम्ही काही मूर्ख आहेत काय? आमच्या लेकराचा अशा काय हे होता कोण? जहागीरदार होता का हा? याला मी पोरगी द्यायला? हे सगळं होतं या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देतो? मग जवळपास 1-2 महिनेच तो ठीक राहिला. 1-2 महिन्यापासून असंच होतं, मारणं हाणणं. स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं. किती वेळेस होतं गौरी इथं गौरी काय झालं रे बाळा? मम्मी प्यान लागला म्हणली एक अर्धा, नंतर मला म्हणते मम्मी आनंद ते मारलं ग. तेव्हा माझ्या लेकराच्या तोंडात लई नालायक माणूस आहे. त्याने गौरीला लय मारलं, खूप मारलं. माझं लेकरू सांगायचं 2-4 दिवसाला कॉल झाला की मम्मी असं झालं ग, मम्मी तसं झालं ग. सगळी घटना झाल्यानंतर पंकजा ताईचा तुम्हाला फोन आला? नाही.
मुंबईला आणि या सगळ्या संदर्भात तक्रार तुम्ही कुणाकडे केली होती का, किंवा त्याच्या आई वडिलांकडे किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडे किंवा इतर कोण जे संपर्कात होते? मी कोणाला सांगितलं होतं, कारण गौरी म्हणायची मम्मी सांगू नको, अनंतला खूप राग येतो, अनंतला हे आवडत नाही, अनंतच्या कंप्लेंट केलेला कोणालाही आवडत नाही. गौरीला आता दसरा मेळाव्याच्या दिवशी हे कळलं याचं किरणचं, पण गौरीला अगोदर जरी यांचे मारामाऱ्या झाल्या किंवा मारणं झालं भांडणं झालं तरी ती गौरी कधी कोणाला सांगू दिलं नाही. मी नाही सांगितलं, कारण गौरी सांगूच देत नव्हती, म्हणायची अनंतला आवडत नाही ते सांगितलेलं. पण ती एवढी स्ट्रॉंग होती, हो. एवढं सगळं स्ट्रगल केलं, तिथपर्यंत गेली, एका डॉक्टर करिअर करेपर्यंत एवढा सगळा स्ट्रगलचा पिरियड असतो, एवढं सगळं सहन करून ते असं करेल असं वाटतं? बिलकुल नाही, बिलकुल पण नाही. 10 महिन्यात मी माझ्या लेकराच्या तोंडातनं सुसाईड आणि मरण हे शब्दच ऐकले नव्हते. किती भांडणं झाले तरी, किती मारलं ना अनंतनी, तरीही गौरी कधी अशी बोलली नाही. मी त्याच्यामुळंच मी बोलते की ही गौरी एक करूच शकत नाही. ती जर मला बोलली असती का, मान्य होतं की तिच्या मनात होतं, पण ती कधीच बोलली नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करायची ती? हो, मला पण, तिच्या भावाला पण सांगायची. तिच्या भावाला सांगितलं तिने ते हे भेटलेल्या फाईल भेटलेल्या. आता काय मागणी असणार आहे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना, आणि जे आरोपी आहेत त्यांना कशी कठोर शिक्षा कशा पद्धतीने झाली पाहिजे, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे कुटुंबाची? माझं तर लेकरू गेलं, माझ्या लेकराला न्याय भेटला पाहिजे, कारण आता SIT शिवाय न्यायच भेटू शकत नाही. बाकीचे हे किती चौकशी करतात. आज 2 दिवसात त्यांनी काय दाखवलं, चौकशीमध्ये काय आलंय समोर? काहीच नाही आलं, काहीच नाही. तुम्ही ओपन लोकांना दाखवा, चौकशी करताना ओपन दाखवा की हे मोबाईलमध्ये हे सापडलं, याच्या मोबाईलमध्ये हे, हिच्या मोबाईलमध्ये हे, आणि असा तपास चाललाय. माझा विश्वासच नाही या तपासावर. SIT शिवाय तपासच होऊ शकत नाही. तपासावर दबाव येतो असं वाटतं? विषयच नाही. तपासावर दबाव येतोय म्हणून तर असे पटकन बाहेर रिझल्ट येणार ना, की मला आम्हाला तरी माहित पाहिजे ना काय तिथे चाललंय मुंबईमध्ये, ते आम्हाला तर पाहिजे ना. म्हणजे आज 3 दिवस होऊन तुमचे 2 आरोपी बाहेर येतं, कोणता तपास चाललाय तुमचा?